सर्वसामान्यांचे कार्यकर्ते पाहून रवींद्र बिनवडे पळाला 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 रवींद्र बिनवडे पळाला 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 रवींद्र बिनवडे पळाला 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 रवींद्र बिनवडे पळाला अरे होश में आओ रवींद्र बिनवडे होश में आओ धिक्कार असो रवींद्र बिनवडेचा धिक्कार असो धिक्कार असो रवींद्र बिनवडेचा धिक्कार असो या बिनवड्याचं करायचं काय खाली डोकं वर पाय राज्याचं करायचं काय खाली डोकं वर पाय गुंडगिरी करणाऱ्या राज्याचं करायचं काय खाली डोकं वर पाय खाली डोकं वर पाय राज्याचं करायचं काय खाली डोकं वर पाय गुंडागर्दी करणाऱ्या बिनवड्यांचं करायचं काय खाली डोकं वर पाय दडपशाही करणाऱ्या बिनवड्यांचं करायचं काय खाली डोकं वर पाय सरकारी ऑफिस सर्वसामान्यांचं नाही कुणाच्या बापाचं शटपणाने बोलणाऱ्या रवींद्र बिनवड्यांचं करायचं काय खाली डोकं वर पाय मगरुरी करणाऱ्या बिनवड्यांचं करायचं काय खाली डोकं वर पाय आगाऊ काय खाली डोकं वर पाय शासकीय ऑफिस सर्वसामान्यांचं नाही कुणाच्या बापाचं अरे सरकारी ऑफिस सर्वसामान्यांचं नाही कुणाच्या बापाचं गुंडागर्दी बंद करा अरे गुंडागर्दी बंद करा होश में आओ अरे होश में आओ अरे निलंबित करा अरे निलंबित करा निलंबित करा निलंबित करा निलंबित करा अरे निलंबित करा रवींद्र बिनवडे रवींद्र बिनवडे अरे रवींद्र बिनवडे रवींद्र बिनवडे अधिकाऱ्याला जुलमी अधिकाऱ्याला आगाऊ अधिकाऱ्याला उद्धट अधिकाऱ्याला होश में आओ बात करो अरे आगाऊ अधिकाऱ्याचं करायचं काय राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी सर्वसामान्यांचं निवेदन घेऊन आल्यानंतर कार्यकर्त्यांना गैरवर्तणूक केली, दादागिरी केली आणि हाकलून दिल्याचा आरोप करत त्यांच्या कार्यालयात जे आहे ते आता आंदोलन करण्यात येते. त्यांचं जे कार्यालय, ज्या कार्यालयामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे आणि त्यांनी निवेदन घेऊन गेल्यानंतर जी वागणूक दिली ती वागणूक एका अधिकाऱ्याला न शोभणारी आहे. त्याच्या निषेधार्थ हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या कार्यालयात आज आंदोलनाला बसलेले आहेत. खरं तर रवींद्र बिनवडे आज कार्यालयात नाहीत, मात्र तरीसुद्धा त्यांच्या विरोधात हे सगळे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी आता आलेले आहेत, माहिती घेत आहेत. आपल्यासोबत हे कार्यकर्ते आहेत. काय नेमकं प्रकार काल झाला ज्याच्यामुळे तुम्ही मला आज आंदोलन करावं? महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे साहेब यांना मी भेटायला आलतो काल कार्यालयामध्ये. ह्याच ठिकाणी महाराष्ट्रभर 15 दिवस झाला सर्व्हर स्लोचा प्रॉब्लेम सुरू आहे. लोकांचे अनेक प्रश्न होते, ते प्रश्न मांडण्यासाठी त्यांच्याकडे आलो होतो. लोक फार आशेने असतात आमच्याकडे आणि ती प्रश्न घेऊन आल्याच्या नंतर ते म्हणले तुम्हाला काय करायचं आहे, मी करेन नाही तर नाही करेन, तुमचा काय संबंध आहे, चला व्हा बाहेर. अशा गुंडगिरी पद्धतीने त्यांनी आम्हाला बाहेर काढलं. आज जनतेच्या टॅक्सवरती त्यांचे पगार होतात, आमच्या सर्वसामान्यांच्या. त्यांना सरकारने लोकसेवक म्हणून बसवलेला आहे, गुंडगिरी दादागिरी करायसाठी बसवलेलं नाही. म्हणून माझी एकच मागणी आहे आज आमच्या ह्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी ह्या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी आपल्या माध्यमातून आणि त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी. आणि इथून पुढे अशा IAS अधिकाऱ्यांनी इतर सर्वसामान्य जनतेला अशी वागणूक देऊ नये, एवढीच आंदोलनाच्या माध्यमातून माझी मागणी आहे. तुमच्यासोबत मजुरी केली असं म्हणायचं? हो, मजुरीच केली ना, उद्धट भाषा वापरली ना, तुमचा काय संबंध, मी बघन करल नाही तर नाही करल, व्हा बाहेर. अहो पण ते आज अधिकारी आहेत त्या खुर्चीवर, काय तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आम्ही आलोय का? आम्ही शासकीय कार्यालयामध्ये लोकांना न्याय मागण्यासाठी आलोय आणि तुम्ही अशी हुजूरगिरी करताय. कुणाच्या जीवावर करताय? तुम्ही शासकीय अधिकारी आहे म्हणून तुमच्याकडे आम्ही आलोय, तुमच्या घरी नाही ना आलो हाकलून लावायला. ते आज कार्यालयात नाहीत तरी देखील तुम्ही आंदोलन करताय. काय आता मग काय आमच्या भावना मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब समजून घेतील, महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे समजून घेतील आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील ही आमची अपेक्षा आहे.
पोलीस आलेत आता, पोलिसांनी सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला या, इथं आंदोलन करू नका, काय भूमिका आहे? आंदोलनाची जी काय रीतसर त्यांची प्रक्रिया असेल पोलीस अधिकाऱ्यांची, आम्ही 100% ती पार पाडू. परंतु शासकीय ऑफिसमध्ये जाऊन दाद मागणं, विचारणं, अधिकाऱ्याशी संवाद करणं हा आमचा संविधानिक अधिकार आहे ना. त्याच्यापासून जर एखादा अधिकारी डावलत असेल तर मग आंदोलनच करावं लागेल. दुसरा काय मार्ग आहे त्याच्यावरती? कारवाई व्हायला पाहिजे. निलंबनाची अशा कारवाई या अधिकाऱ्यावरती झाली पाहिजे. आणि असे जे कोणी अधिकारी माजोरडेपणाने आणि मस्तवालपणाने सर्वसामान्य जनतेशी व्यवहार करतायत त्यांना प्रशासनाने व्यवस्थित समज दिली पाहिजे आणि त्यांना सरळ केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्यांचा हा प्रकार काही नवीन नाही. भारतीय प्रशासकीय सेवेतून ते आलेले आहेत. त्यांनी महानगरपालिकेमध्ये असताना सुद्धा अशा प्रकारे मुजोरीपणा केलेला आहे. महानगरपालिका त्यांनी पोखरून खाल्ली, आता ते नोंदणी विभाग पोखरून खायला आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा जो गैरप्रकार आहे तो काही थांबणार नाही त्यांचा निलंबनाशिवाय. त्यामुळे निलंबनाची मागणी आमच्या स्वाभिमानी ब्रिगेडतर्फे. भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणं देखील आमच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांनी लोकांशी बोलताना थोडंसं तारतम्य ठेवून नम्रतेनं बोलावं. आम्ही लवकरच त्यांचे बाकीचे सुद्धा प्रकरण बाहेर काढणार आहे. अनेक प्रकरण आहेत. आता नाही, थोड्या दिवसात आम्ही नोंदणी महानिरीक्षक आहेत, काही जमिनीचे आहेत. नाही, जमिनीचे आहेत, काही बड्या बिल्डर लोकांचे सुद्धा आहेत. पुण्यातला नामवंत बडा बिल्डर आहे, त्या संदर्भात बी एक प्रकरण त्यांचं आहे, ते आम्ही लवकरच बाहेर काढू. आज एवढंच बोलतो ह्या ठिकाणी. तर आपण बघतोय की हे सगळं बिनवडे यांचं कार्यालय आहे आणि त्यांचे अनेक प्रकरणं सुद्धा यापुढे बाहेर काढणार असल्याचं म्हटलंय. मात्र या ठिकाणी आता पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत आणि हे आंदोलन जे आहे ते काल झालेल्या सगळ्या गैरवर्तणुकीबद्दल या कार्यकर्त्यांकडून निषेध म्हणून करण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.